नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या अनेक तासापासून गेल्या अनेक ऑनलाईन क्लासपासून विवेकानंद धर्म आणि विज्ञान या पाठाला आपण विचार करत आहोत। या पाठाला आपण सुरुवात केलेली आहे। आपण मागच्या तासाला धर्म व विज्ञानातील गूढ जाणून घेणे, कारण जोपर्यंत धर्मातल्या अनेक बाबी, समजुती, संकल्पना जोपर्यंत आपण जाणून घेणार नाही, समजून घेणार नाही, तोपर्यंत खरं काय आहे, खोटं काय आहे हे सुद्धा समजणार नाही। त्यामुळे अगदी अनादी काळापासून धर्मामध्ये ज्या काही समजुती आहेत आणि ती गूढ रूपामध्ये अस्तित्वामध्ये समाजात वावरत आहेत, पण त्याचा शोध, त्याची शहानिशा कोणीही करत नाहीत। आपल्या धर्माचं आहे ना, ते बरोबर आहे। आता तर मुलांनो, अशा प्रकारच्या एक विचार, अशा प्रकारची एक पगडा तयार झालेला आहे की माझा धर्म चांगला, इतरांचा खराब। आम्ही जी जगतो ते सरळ मार्गी जगतो, उत्तम जगतो, इतरांचा धर्म हा कंगाल आहे। अशा पद्धतीने मत मांडण्याची, अशा पद्धतीने विचार मांडण्याची एक सवय झालेली आहे। असं असू शकत नाही। एक धर्म सर्वश्रेष्ठ आणि एक धर्म पूर्ण खराब असू शकत नाही। आपण इतर धर्माकडे कसं पाहतो? स्वच्छ नजरेने पाहतो, निर्लेप मनाने पाहतो, की अपारदर्शक गढूळ विचाराने पाहतो, त्यावर सगळं काही अवलंबून आहे। एका धर्माला दुसऱ्या धर्माचे विचार, आचार हे मान्यच नाहीत। त्यामुळेच एका धर्मातल्या माणसाचा दुसऱ्या धर्मातल्या माणसाशी मतभेद आणि वैर निर्माण व्हायला लागले, वाढायला लागलेले आहेत। म्हणून तसं मी म्हणजे चांगला आणि दुसरा म्हणजे खराब, ही अशा प्रकारचे जो विचार रुजायला लागलेला आहे ते चुकीचं आहे। आणि म्हणून धर्म कोणताही असो, प्रत्येक धर्मामध्ये काही चांगल्या गोष्टी असतात, काही रूढी परंपरेने चालत आलेल्या अनिष्ट चालीतील रूढी परंपरा सुद्धा असतात। ते एका दिवशी खत्म होणार नाहीत, नष्ट होणार नाहीत। त्यासाठी थोडा वेळ आपल्याला द्यावा लागणार आहे, आणि तेव्हाच या चुकीच्या गोष्टी, चुकीच्या प्रथा, परंपरा नष्ट होतील, नष्ट होतात। परंतु एकाच धर्माच्या नावाने असे बडवू नये, हे चुकीचं आहे। प्रत्येक धर्मामध्ये काही ना काही उणिवा आहेत, आणि या उणिवा एका दिवसाच्या नाहीत। अनेक वर्षापासूनची परंपरा त्या उणिवाला, त्या त्रुटीला, त्या दोषाला, त्या कमतरतेला आहेत। परंतु अशा प्रकारचे विचार समाजातल्या माणसांनी किंवा आपण समजून घेणं ही काळाची गरज आहे। कोणता धर्म असो, मध्ये हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, ईसाई अनेक धर्म आहेत। या अनेक धर्मातून
आपल्या देशाची निर्मिती झालेली आहे, विविधतेत एकता निर्माण झालेली आहे आणि या विविधतेतून विषमता सुद्धा वाढायला लागलेली आहे. धर्म आर्थिक प्रश्न सोडवू शकतो का? आर्थिक प्रश्नाची उकल करण्याची क्षमता धर्मामध्ये आहे का? अनेक प्रश्न, अनेक समस्या समाजात निर्माण झालेले आहेत आणि त्याचं एकमेव ओरिजिन ही आर्थिकता आहे. आणि ही आर्थिकता सोडवण्याची क्षमता, कपॅसिटी धर्मात जर असेल तर तो धर्म जगण्याचा योग्यतेचा आहे. जर नसेल तर ज्या घटकामध्ये, ज्या शास्त्रामध्ये आर्थिक प्रश्न सोडवण्याची कुवत आहे तो धर्मापेक्षा श्रेष्ठ निश्चितपणे आहे. आणि ही सोडवणूक धर्मामध्ये होऊ शकत नसेल तर ती विज्ञानामध्ये होऊ शकते. विज्ञानामध्ये अनेक माणसाला रोजगार मिळालेला आहे, भाकरीचा प्रश्न सोडवलेला आहे, पैसे मिळत आहेत, मान मिळत आहे, सन्मान मिळत आहे, या बुद्धीचा विकास होत आहे, या बुद्धीमुळेच अनेक पुरस्कार मिळत आहेत, लौकिकता प्राप्त होत आहे, यश प्राप्त होत आहे, कीर्ती प्राप्त होत आहे. असे अनेक प्रश्नाची सोडवणूक विज्ञान करत आहे. म्हणूनच धर्मातल्या आणि विज्ञानातल्या अनेक ज्या काही गूढ बाबी आहेत त्या गूढ बाबी मुळातून तपासून पाहणे गरजेचं आहे, जाणून घेणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये जे काही दडलेलं आहे ते उकलणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि उकललेला विचार समाजापर्यंत तो गेला पाहिजे, तो पोहोचला पाहिजे, तो पेरला पाहिजे. आणि अशा पद्धतीने जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत या गोष्टी अशाच गूढ राहू शकतात. ज्या काही गूढ बाबी आहेत त्या विज्ञानामध्ये तारे, ग्रह याचा विचार सुद्धा केला पाहिजे. तारे कधी उगवतात, याची निर्मिती कशी झालेली आहे, उगवण्याचा कालावधी काय आहे, कधी उगवतात, किती वाजता उगवतात आणि उगवल्यानंतर किती वेळ राहू शकतात आकाशामध्ये, ग्रह कोणकोणते आहेत, ते कोणाभोवती फिरतात, वगैरे वगैरे. अशा प्रकारचा विचार नियमाच्या माध्यमातून तो उकलता येतो. तारे ग्रहांचा जो प्रवास आहे त्या प्रवासाची गूढता विज्ञानाच्या माध्यमातून संशोधनांती ती माणसाला उकलता येते. पण ती देवाची निर्मिती आहे, ती धर्माची निर्मिती आहे असं म्हणणं पूर्णतः चुकीचं आहे. अशा वेगवेगळ्या माध्यमातूनच या गूढ ज्या काही गोष्टी आहेत त्याची उकल करता येते, होऊ शकते. भावना, मनोविकार याचा विचार केला पाहिजे. आपली जी काही भावना आहे, आपलं जे मत आहे, आपली जी एखाद्या धर्माबद्दल किंवा विज्ञानाची जी काही आस्था आहे, जो काही जिव्हाळा आहे, आपुलकी आहे, प्रेम आहे, ममत्व आहे, त्याचा विचार केला धर्माबद्दल आपली भावना काय आहे,
किंवा विज्ञानामध्ये आपल्या मनामध्ये मनोविकार म्हणजे विचार काय बदल होतात. मनोविकार म्हणजे बदल. विज्ञानामध्ये निश्चितपणे मनामध्ये बदल होतो. माणूस विज्ञानाच्या सहवासात सानिध्यामध्ये आल्यानंतर 100% त्याच्यामध्ये परिवर्तन बदल होतं. आणि परिवर्तन करण्याची क्षमता ती विज्ञानामध्ये आहे, धर्मात नाही. धर्मामध्ये फक्त गाळ साचवण्याचं काम धर्म करत असते. माणसाची बुद्धी गंजवण्याचं काम, त्यावर धूळ चढवण्याचं काम धर्म करत असते मुलांनो. म्हणून या विश्वामध्ये, या जगामध्ये, या पृथ्वीवर, या अवकाशात आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार येतात. मनातील जे काही सूक्ष्म रहस्य आहे, सूक्ष्म रहस्यमयता ती जाणून घेतली पाहिजे. वीज अगोदर चमकते, मग त्या विजेचा ध्वनी निर्माण होतो. का निर्माण होतो, कशामुळे निर्माण होतो, विज्ञानाच्या मदतीने आपण ते समजून घेतलं पाहिजे. पण तो चमत्कार आहे, गूढ आहे, असं जर आपण म्हणण्याचा जर प्रयत्न केला, त्याला वैज्ञानिक कारण आहे त्या पाठीमागे. वीज अगोदर चमकते, नंतर मग ध्वनी येतो, गडगडाट येतो, त्यामागे वैज्ञानिक कारण आहेत. हे समजून घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्या मनातले जे काही गैरसमज आहेत त्याशिवाय दूरच होणार नाहीत. आणि अशा पद्धतीने आपल्या मनामध्ये किंवा प्रत्येक माणसाच्या मनामध्ये, समाजामध्ये अनेक अद्भुत आहेत. आणि त्या अद्भुततेबाबत दंतकथा सुद्धा आहेत, आख्यायिका सुद्धा आहेत. आणि दंतकथा, आख्यायिका यांना धर्मातून खतपाणी मिळालेलं आहे. धर्माच्या खतपाण्यामुळेच या आज सुद्धा टिकून आहेत, आज सुद्धा जतन करून समाजामध्ये वावरत आहेत. म्हणून मनातील अद्भुतता कसं जाणता येईल, त्याचा अभ्यास कसा करता येईल, याचा विचार सुद्धा या पाठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे. फक्त अभ्यासापुरता पाठ वाचून अभ्यास करून उपयोग नाही मुलांना. यातला विचार आपल्या जगण्याशी, आपल्या वर्तमानाशी तो सांधता आला पाहिजे, तो जोडता आला पाहिजे, तो जुळवता आला पाहिजे. आणि तो जुळवून सुद्धा घेतला पाहिजे. तेव्हाच आपल्या मनामध्ये, विचारामध्ये बदल होईल, अन्यथा बदल सुद्धा होणार नाही. आणि तो बदल घडवायचा की नाही आपल्यावर अवलंबून आहे. आणि अशा पद्धतीने धर्म आणि विज्ञानामध्ये विचार होणं गरजेचं आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे 10 क्रमांकचा. किती महत्त्वाचा विचार दत्तप्रसाद दाभोळकरांनी मांडलेला आहे. धर्म मानसिक व्यायाम आहे. धर्म मानसिक व्यायाम आहे. प्रत्येक माणसाची मानसिकता तयार झालेली आहे. आणि जोपर्यंत हा मानसिक आजार, हा मानसिक विकार, हा मानसिक रोग
नष्ट होणार नाही, नाहीसा होणार नाही, तोपर्यंत धर्म ही संकल्पना हद्दपार होणार नाही. तर मानसिक धर्म हा विचार, हा व्ह्यू, हा दृष्टिकोन आपल्या सभोवतालच्या वातावरणातून तयार होत असतो. मुलांनो, सर्व काही माणसाला बदलता येतं, पण मानसिक गुलामगिरी बदलता येत नाही. मानसिक गुलामगिरी जवळपास बहुतांश समाज, माणसं धर्माच्या मानसिक गुलामगिरीमध्ये अडकलेले आहेत, जखडलेले आहेत, बुडाले सुद्धा आहेत. आणि त्या मानसिकतेतून आपण जोपर्यंत बाहेर येणार नाही, तोपर्यंत आपल्या जीवनात सुद्धा लख प्रकाश पडणार नाही. आपण धर्म म्हणून पुन्हा पुन्हा तोच विचार जर आपण मनामध्ये गुंजी घालवायला लागलो, तर त्यातून काही साध्य होणार नाही. म्हणून धर्म हा सर्वात मानसिक व्यायामपणामध्ये अगदी वरच्या क्रमांकावर आहे. आपण धर्मामध्ये जीवन जगत असताना सर्वात श्रेष्ठ काय आहे याचा विचार केला पाहिजे. चांगलं काय आहे, अव्वल काय आहे, आरोग्याला, विचाराला, मानसिकतेला, बुद्धीला लाभदायक काय आहे याचा विचार होणं गरजेचं आहे. हे विचार होत नाही, घडत नाही, घडून येत नाही. इतके आपण धर्माचे गुलाम झालेला आहोत. तो कोणताही धर्म असू द्या. माणसानं ठरवलं पाहिजे की या जगामधलं जे काही चांगलं आहे, जे जे चांगलं ते माझं, आणि जे जे खराब ते माझ्या मनातून नष्ट झालं पाहिजे. असे विचार माणसाच्या मनामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. आणि तुम्ही निश्चितपणे धर्माचा मानसिक व्यायाम करा, काही हरकत नाही. व्यायाम हा चांगलाच असतो. व्यायामाने शरीर, मन, प्रकृती, बुद्धी, विचार तंदुरुस्त होतात. परंतु तंदुरुस्त व निरोगी, निरामय होण्या इतके पोषक व्यायाम असले पाहिजेत. अन्यथा धर्मातला एखादा वाईट विचार तो पुन्हा पुन्हा जर डोक्यावर जर आदळत असेल, बिंबवत असेल, तर ब्रेन हॅमरिंग होऊ शकते धर्माच्या नावाखाली. काही इतके धर्मांध माणसं आहेत, धर्मासाठी वाटेल ते करतात आणि शेवटच्या टोकापर्यंत सुद्धा जाऊ शकतात आणि स्वतःचा जीव सुद्धा गमावू शकतात. धर्मासाठी मी बलिदान दिलेलं आहे, धर्मासाठी मी बलिदान देत आहोत. आपल्या शेजारच्या राष्ट्राचं उदाहरण घ्या तुम्ही. सतत आपल्यावर जे कुरघोडी करतात, शेजारचं राष्ट्र म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल. पाकिस्तानचं घ्या उदाहरण, चीनचं घ्या उदाहरण. ही माणसं, हे राष्ट्र धर्मांध आहे, धर्मांधतेने पूर्णपणे बरबटलेला आहे. धर्मासाठी असंख्य लोकांचा जीव बळी घ्यायला तयार असतात. मागे संसदेवरला हल्ला असेल,
जे ताजमहल या हॉटेलमधला हमला असेल, कसाब असेल, ही जी माणसं आहेत ती पूर्ण धर्माने वेडी झालेली माणसं आहेत. कारण धर्माचा जर विचार अतिप्रमाणामध्ये जर माणूस जर करायला लागतो, तेव्हा तो वेडाच होतो, रुग्ण होतो, मुलांना मेंटली डिस्टर्ब होतात लोक. जे चांगलं आहे धर्मातलं तेवढं घेण्याचा प्रयत्न करा. ते त्यात जे आहे, जे नकोस आहेत ते फेकून द्या, जाळून टाकून द्या, नष्ट करा. म्हणून व्यायाम झाला पाहिजे धर्माचा, परंतु तो व्यायाम निकोप असला पाहिजे. मुलांना निकोप त्या धर्माच्या वागण्यामुळे, विचारामुळे, वर्तनामुळे कोणत्याच धर्माला, कोणत्याच व्यक्तीला, कोणत्याच देशाला, कोणत्याच राष्ट्राला कीड लागता कामा नये. इतका निकोप, निरोगी, निरामय अशा प्रकारचा व्यायाम धर्माचा असला पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. धर्मामध्ये इतकी घाण वाढायला लागलेली आहे. धर्मामध्ये घाणीचा गाळ इतका तयार व्हायला लागलेला आहे की आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. धर्माच्या मानसिकतेमुळे, धर्माच्या मानसिक गुलामगिरीमुळे माणूस संकुचित व्हायला लागलेला आहे. त्याचं मन छोटं व्हायला लागलेलं आहे. ताण तणाव, चिडचिडेपणा निर्माण व्हायला लागलेला आहे. परंतु धर्माच्या विचारापेक्षा, अभ्यासापेक्षा तुम्ही विज्ञानाचा अभ्यास करा, तुम्ही शास्त्राचा अभ्यास करा. तुम्हाला अचूक मार्ग, खरा न्याय, सतत विवेक तुमच्या मनामध्ये निर्माण होईल. आणि अशा पद्धतीने जोपर्यंत वाटचाल होणार नाही, तोपर्यंत अनेक आणि हजारो लोक धर्मामध्ये आरपार बुडालेली दिसतील तुम्हाला. त्यामध्ये धर्माने अधिक प्रमाण न लागता जे आवश्यक आहे, जे गरजेचं आहे तेवढंच धर्माचं टॉनिक घेण्याचा प्रयत्न करा. आता जास्त टॉनिक जर घेतला तर ओव्हरडोस होईल. आपल्याला माहित आहे, अति तिथं माती, अति तिथं माती. कारण आपण माणसं आहोत. माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे. माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्यामुळे समाजाचा काहीतरी विचार केला पाहिजे. या समाजामध्ये, या राष्ट्रामध्ये, देशामध्ये माणसं राहतात, वस्ती आहे, समूह आहे, कुटुंब आहेत, त्याचा सुद्धा विचार केला पाहिजे. आणि अशा पद्धतीचा विचार, अशा पद्धतीची मांडणी होणं सुद्धा गरजेचं आहे. या पाठातला शेवटचा मुद्दा आहे 11 क्रमांकचा, नैतिक नियम व आदर्श मानवाची निर्मिती. नैतिक नियम व आदर्श मानवाची निर्मिती हेच सर्वोत्तम फलित आहे जीवनाचं. मुलांनो, आपण जे प्रयत्न करतो, आपण जे धडपड करत आहोत, आपण जे जगत आहोत, जगण्याचा अंतिम उद्देश हाच आहे. नैतिक नियम, आदर्श मानवाची निर्मिती, चांगला माणूस म्हणून आपण जगलं पाहिजे. एखाद्याने विचारलं, बाबा तुला काय व्हायचं आहे? मला एक आदर्श नागरिक व्हायचा आहे, चांगला माणूस व्हायचा आहे. आपण म्हणतो मला पोलीस व्हायचं आहे, मला प्राध्यापक व्हायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, मला वकील व्हायचं आहे, मला कंडक्टर व्हायचं आहे, वगैरे वगैरे. यापेक्षाही मला एक चांगला नागरिक व्हायचा आहे, आदर्श मानव, आदर्श मानव व्हायचं मला, आदर्श माणूस व्हायचं मला, असं कोणीच म्हणत नाही. असं प्रत्येकानं जर विचार केला मुलांनो, प्रत्येकानं जे नैतिक म्हणजे आदर्श आयडॉल, चुकीचा मार्ग नाही, सरळ मार्ग, अचूक मार्ग, योग्य मार्ग, इतरांना कोणालाही त्रास न होणारा
मार्ग त्याला नैतिकता म्हणतात. आजच्या धावपळीच्या युगामध्ये नैतिकता पूर्णपणे खालावत चाललेली आहे. माणूस स्वार्थाच्या मागे लागलेला आहे, स्वार्थासाठी हपापलेला आहे. आणि एका रात्रीतून माणसाला श्रीमंत व्हावं असं वाटत आहे. कोणालाही सामान्य, कोणालाही कष्ट करण्याची इच्छा, घाम गाळण्याची मानसिकता राहिलेली नाही. आणि नैतिक नियम पूर्णपणे पायदळी तोडले जात आहे. स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या हितासाठी दुसऱ्याचा बळी घेण्याची सुद्धा तयारी मानव करत आहे. म्हणून नैतिक नियम व आदर्श मानवाची निर्मिती हेच या पाठाचा उद्देश आहे. धर्मामध्ये अपरंपार शक्यता हवी, परंपरा नाही, अपारंपार शक्यता हवी. पारंपरिकता नको. पारंपरिकतेपेक्षा बदल, नाविन्यता, नित्य नूतनता धर्मामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि धर्म असा असला पाहिजे की त्यामध्ये बदलाची शक्यता असली पाहिजे, बदलाचे संकेत व्यक्त झाले पाहिजे, सूचित झाली पाहिजेत. ते होताना दिसत नाही. म्हणून धर्मात सर्वसमावेशकता हवी. पण आपल्या धर्मात तसं होताना दिसत नाही. आपल्या धर्मामध्ये सर्वांचं कल्याण झालं पाहिजे, सर्वांचं हित जोपासलं पाहिजे, तपासलं पाहिजे. पण धर्मामध्ये सर्वसमावेशता पाहायला मिळत नाही. धर्म हा एकांगी दिशेने वाटचाल करत आहे. तो दुसऱ्या कुठल्याही बाबीचा विचार करत नाही. मी म्हणतो तेच खरं, मी सांगतो तेच खरं, आम्ही जे जगतो, आम्ही जे वागतो तेच खरं. अशामुळे धर्माची वाटचाल ही एकांगी होत आहे. म्हणून मुलांनो, कोणत्याही धर्माची वाटचाल ही एकांगी न होता ती सर्वसमावेशक झाली पाहिजे. हे या पाठामध्ये अपेक्षित आहे. आणि म्हणून आपल्या देशामध्ये अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक जाती, अनेक विचार ही विविधता आहे. सर्वच धर्म गुण्यागोविंदाने वास्तव्य करतात. परंतु कधीमधी धर्माचा कधी भडका उडतो की तो भडका, त्या भडक्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात. कारण या अशा वर्तनामध्ये नैतिक नियम कोणीही पालन करत नाही. त्यामुळे आदर्श मानव निर्माणतेची शक्यता लांबच राहिली. म्हणून नैतिक नियम व आदर्श मानवांचा विचार धर्मामध्ये प्रत्येकाने पेरला पाहिजे. तर नियम विज्ञानामध्ये असतात, नैतिकता सुद्धा विज्ञानामध्ये असते. सूत्र सिद्धांत ती नैतिकताच आहे. नियमाचं काटेकोर पालन करणे या बाबी धर्मामध्ये होताना दिसत नाहीत. म्हणून धर्म विज्ञानाच्या विचाराचा स्वीकार करणे गरजेचं आहे. आपल्यामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या टाकून देणे, त्या फेकून देणे, त्या पुरून टाकणे, गाडून टाकणे
काळाची गरज आहे आणि नवा विचार जो परिवर्तन करू शकतो, जो बदल करू शकतो, जो विचार उन्नती करू शकतो, विकास करू शकतो, आणि हाच विचार विज्ञानाचा आहे. आणि यातूनच आदर्श माणसाची, आदर्श मानवाची निर्मिती होऊ शकते. आणि अशाच प्रकारची निर्मिती होणं आज अपेक्षित आहे. काळ, समाज भरकटत चाललेला आहे. आणि जोपर्यंत आपण अशा प्रकारचं वाचन करणार नाही, अशा प्रकारचं श्रवण करणार नाही, तोपर्यंत आपल्याला सुद्धा काहीच कळणार नाही. आपण या पाठाच्या शेवटच्या घटकाकडे आलेलो आहोत, परंतु आणखी समारोप झालेला नाही. आणखी पुढच्या एका तासामध्ये या पाठाचा समारोप होईल. तोपर्यंत धन्यवाद.